अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 24 ऑक्टोबर 2024 वार गुरुवार रोजी गुरुपुष्यामृत योग आहे आणि गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्त्वाचा शुभ योग आहे. या योगावरती आपण ज्या सेवा करतो त्याचा आपल्याला 100% पुण्यफळ प्राप्त होत असतं. गुरुपुष्यामृत योगाची सर्व स्वामी भक्त अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी सेवा करण्याची संधी कोणीच सोडत नाही. गुरुवार हा विशेष दिवस असतो. गुरुवार हा स्वामींचा आवडता दिवस, स्वामी भक्तांचा आवडता दिवस असतो. या दिवशी आपण स्वामी सेवा करतो आणि त्याचसोबत गुरुपुष्यामृत योग आलेला आहे, त्यामुळे आपल्याला अशा अनेक काही सेवा करायच्या असतात. गुरुपुष्यामृत योगावरती आपण संपूर्ण दिवसभरात त्या सेवा केल्या तर त्याचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं. गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी अनेक उपाय, अनेक सेवा करायच्या असतात. बघा, जर आपल्या आयुष्यामध्ये आपला गुरुग्रह स्ट्रॉंग असेल, मजबूत असेल, तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. तर त्यासाठीच अशा अनेक उपाय, अनेक सेवा आपल्याला आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि येणाऱ्या 24 ऑक्टोबरला जो गुरुपुष्यामृत योग आहे त्यावरती तुम्ही या उपायांपैकी जेवढे उपाय तुम्हाला शक्य होतील तेवढे उपाय, तेवढ्या सेवा नक्की करा आणि अनुभव घ्या. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता जो गुरुपुष्यामृत योग आहे त्या दिवशी सर्वात पहिलं तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही अंघोळ करणार आहात तेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्याने तुम्ही अंघोळ करा. यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होऊन तुम्हाला जी काही कोणाची नजर लागली असेल तर ती निघून जाते. घरातील लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सर्वांनी जर हा उपाय केला तर सर्वांचाच गुरुग्रह मजबूत होईल आणि ज्या काही वाईट गोष्टींची नजर तुम्हाला लागलेली आहे ती निघून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे एका पेल्यामध्ये तुम्ही थोडंसं गोमूत्र घ्या आणि थोडीशी हळद टाका आणि हे जे पाणी आहे हे तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फुलाने किंवा हाताने शिंपडायचं आहे. यामुळे तुमच्या डोळ्यांना न दिसणारी जी नकारात्मकता आहे ती सर्व त्यामुळे निघून जात असते. आपण घरं स्वच्छ करतो, पुसून घेतो, त्याचप्रमाणे झाडलोट करतो, पण न दिसणारी जी गोष्टी आहेत, नकारात्मकता आहे, ती गोमूत्र आणि हळदीच्या पाण्याने निघून जात असते. त्याचप्रमाणे तुम्हाला उंबरा लेपन करायचा आहे. हळद, थोडंसं अष्टगंध, त्यामध्ये थोडंसं गुलाबजल तुम्ही घेऊ शकता किंवा गंगाजल घेऊ शकता किंवा गोमूत्र घेऊन किंवा स्वच्छ पाणी घ्या आणि त्याची पेस्ट करून तुम्हाला उंबऱ्याला लेपन करायचं आहे. दोन्ही साईडला तुम्ही शुभचिन्ह काढू शकता. स्वस्तिक, ओम, देवीची, लक्ष्मी मातेची पावलं, हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करा, रांगोळी काढा. ह्या ज्या सेवा आहेत त्या गुरुपुष्यामृत योगावरती तर तुम्हाला करायच्याच आहेत, पण दर गुरुवारी सुद्धा तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. त्याचे अनुभव सुद्धा तुम्हाला नक्कीच येतील. उंबऱ्याची, दरवाजाची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही दरवाजावरतीही स्वस्तिक काढू शकता किंवा शुभ लाभ लिहू शकता. हे उपाय तुम्ही दर गुरुवारी करा, याने तुमचा गुरुग्रह नक्कीच मजबूत होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला एक तुपाचा दिवा आपल्या उंबऱ्यामध्ये लावायचा आहे. कसा लावायचा आहे, जेव्हा तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर उभा राहायचं आहे आणि उंबऱ्याकडे तुमचं तोंड करायचं आहे. आपण घरामध्ये प्रवेश करताना आपल्या उजव्या साईडला आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. यानेही तुमचा गुरुग्रह मजबूत होतो, घरातील नकारात्मकता निघून जात असते. त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सूर्यदेवांनाही अर्घ्य द्यायचा आहे. तुम्ही सूर्याला दररोज अर्घ्य दिलं पाहिजे, कारण सूर्यदेवतेमुळे आपल्याला यश, मान, सन्मान, कीर्ती मिळत असते, आरोग्य मिळत असतं. पण जर तुम्ही देत नसाल तर ॲटलिस्ट गुरुपुष्यामृत योगावरती तरी तुम्ही अर्घ्य द्या. तुम्ही तांब्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये हळद, कुंकू टाका, अक्षता टाका आणि सूर्यदेवांना प्रिय असणाऱ्या लाल कलरचं फूल टाकून तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्या. प्रदक्षिणा घाला, 7 प्रदक्षिणा घाला. तुम्ही ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्राचा जप करा. त्यानंतर तुम्ही तुळशी मातेलाही अर्घ्य द्यायचा आहे. तुम्ही गुरुवारच्या दिवशी किंवा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी एक तांब्याभर पाणी घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा बोलून तुळशी मातेला पाणी अर्पण करा आणि तुळशी मातेला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला. या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. याने तुमची इच्छा पूर्ण होते. किंवा मग तुम्ही कच्चं दूध थोडंसं का होईना, 1 चमचाभर, 2 चमचाभर कच्चं दूधही तुम्ही तुळशी मातेला अर्पण करा. यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सौभाग्याची प्राप्ती होत असते आणि मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. सगळी नकारात्मकता निघून जाऊन इच्छा पूर्ण होत असतात. एका वाटीमध्ये तूप घ्या, त्यामध्ये थोडंसं हळद, थोडीशी कुंकू असं टाकायचं आहे आणि त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. याने तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुळशी मातेच्या समोर स्वस्तिक काढायचं आहे. तुमच्या दरवाजावर म्हणजेच मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे आणि तुमच्या गॅसची शेगडी, त्याचप्रमाणे गॅसच्या वरती जी फरशी असते त्या स्टाईलवरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक तुम्ही काढल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होऊन लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर
योगावरती होते. त्यामुळे हे स्वस्तिक ही शुभ चिन्ह आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती काढायचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला देवघरामध्ये एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा तुपाचा दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित करणार आहात त्यावेळी तुम्ही त्यामध्ये लाल कलरची वात वापरायची आहे. आता तुम्ही म्हणाल की लाल कलरची वात कशी असते, तर जो कलावा आपण देवपूजेसाठी आणत असतो तो कलावा तुम्हाला लाल कलरचा आणायचा आहे आणि त्याची वात तुम्ही त्या दिव्यामध्ये लावायची आहे. यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करत असते. ठीक आहे, तुम्हाला जर नाहीच भेटली तर तुम्ही पांढरा कापूस आपला जो वातीचा आहे तो घ्या, त्याला थोडंसं कुंकू लावून ते लाल करून ते वात प्रज्वलित केली तरीही चालेल, पण शक्यतो जर कलावा भेटला तर कलावा आणून तोच प्रज्वलित करा. गुरुपुष्यामृत योगावरती जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. तुम्ही पाण्याने, दुधाने, साखरेने, मधाने, हळदीच्या पाण्याने असा अभिषेक घालू शकता किंवा पंचामृतने अभिषेक घालायचा आहे. हा अभिषेक घालत असताना तुम्ही माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र जो तुम्हाला येतो तो मंत्र जप करत करत तुम्हाला याच्यावरती तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर हे श्रीयंत्र पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्ही धुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर तुम्ही ते ताम्हणामध्ये किंवा एका डिशमध्ये ठेवा. त्याची हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करा, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळा आणि त्यानंतर तुम्हाला त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करावं यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो नक्कीच पहा. कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्हाला श्री सूक्ताचा 16 वेळा पाठ करायचा आहे. एकदा फलश्रुती म्हणायची आहे. विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. तुम्ही 99 मंत्रही म्हणू शकता. श्री स्वामी समर्थ मंत्राचाही जप करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमची इच्छित मनोकामना पूर्ण करते. आपण जेव्हा एकत्रित विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत, सांसारिक समस्या आहेत त्या सुटतात. कारण विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांचा दोघांचाही आशीर्वाद आपल्या संसाराला, आपल्या आर्थिक गोष्टींना मिळत असतो. तुम्ही जर कुंकुमार्चनची श्रीयंत्रावर ही सेवा केली तर तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटतात आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला मिळतो, तुमची प्रगती होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच गुरुपुष्यामृत योगावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका. त्याप्रमाणेच गुरुपुष्यामृत योगावरती नित्य देवपूजा, स्वामींचा अभिषेक या सेवाही आपल्याला करायच्याच आहेत. त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामचं पठण केल्याने भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही आवर्जून देवांसाठी काहीतरी वेगळा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा. गुरुपुष्यामृत योगावरती पांढऱ्या कलरची मिठाई किंवा पिवळ्या कलरचा कुठलाही पदार्थ तुम्ही तिथे देवांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. मग ते विकतच आणावं असं काही नाही. तुम्ही घरी तुम्ही खीर बनवू शकता किंवा पिवळ्या कलरचे तुम्ही बेसनाचे लाडू बनवू शकता किंवा अगदी तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही तो देवांना चालतो. पण अशा काही शुभ तिथी, शुभ मुहूर्त असतात तर या दिवशी तरी तुम्ही काहीतरी चांगल्यात चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा आणि तो देवांना नैवेद्य म्हणून नक्की दाखवा. त्याने आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि देवांचीही सेवा आपल्याकडून घडत असते. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योग किंवा दर गुरुवारी तुम्ही कच्चं दूध तुळशीला अर्पण केलं तर याने आर्थिक समस्या ज्या आहेत ना त्या तुमच्या सुटतात, पैशाचे स्रोत तुम्हाला मिळतात, पैसे तुमचे सेव्हिंग होतात आणि पैसे येण्यासाठीचे मार्ग मिळतात. तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळते. भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात आणि हळदही तुम्ही अर्पण करा, यानेही तुमच्या इच्छा पूर्ण होत असतात. सर्वात महत्त्वाचं गुरुपुष्यामृत योग आहे तर आपले जे गुरु आहेत स्वामी महाराज त्यांना तुम्ही अभिषेक करा, त्यांची मूर्ती स्थापन करा, अष्टगंध लावा, फुले, अक्षता वाहा, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळा, आरती करा, नैवेद्य दाखवा. स्वामी चरित्र सारामृतचं शक्य झालं तर महाराजांची सेवा घडावी म्हणून आपल्याला काही नकोय यासाठी स्वामी चरित्र सारामृतचं तुम्ही एक पारायण करा. 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा, 11 वेळा तारक मंत्र म्हणा. अगदी लहान लहान सेवा आहेत तर तुम्ही नक्की गुरुपुष्यामृत योगावर आणि दर गुरुवारी शक्य झालं तर या सेवा करा. त्याचे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक गोष्टी घडतील, तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, संकट दूर होतील, सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य तुमच्या घरामध्ये नांदेल, आजारपण निघून जाईल. तर तुम्ही सुद्धा गुरुपुष्यामृत योगावरती या सर्व सेवा ज्या आज मी सांगितलेल्या आहेत त्या सेवा करायला तुम्हाला खूप वेळ लागणार नाहीये. त्यामुळे सर्वच्या सर्व सेवा तुम्ही नक्की करा, कारण ह्या ज्या शुभ तिथी आहेत ह्या कधीतरी येत असतात आणि जर तुम्ही या तिथींवरती अशा छोट्या छोट्या सेवा केल्या ना तर त्याचे तुम्हाला अनुभवही तितकेच छान मिळतात आणि संपूर्ण पुण्यफळ त्याचं मिळत असतं. तर तुम्ही सुद्धा येणाऱ्या 24 ऑक्टोबरला जो गुरुपुष्यामृत योग आहे त्या गुरुपुष्यामृत योगावरती या सेवा नक्की करा आणि शक्य झालं तर दर गुरुवारी या सेवा
करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, सूर्यदेव आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. तर अगदी छोटीशी माहिती होती. ही माहिती मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.